पुनर्जन्म या विषयावर संशोधन करण्याचे काम काही भारतीय व्यक्तींनीही केले आहे। या संदर्भात श्री राव बहादूर श्यामसुंदरलाल, श्री सहाय, श्री सुशीलचंद्र बोस, प्राध्यापक पाल, प्राध्यापक अत्रेय, प्राध्यापक चंदा, प्राध्यापक अकोलकर या साऱ्यांनी पूर्वजन्मातील घटनांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे। भारतातील संशोधकात डॉक्टर सतवंत पसरीचा यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे। डॉक्टर पसरीचा यांनी 1990 मध्ये क्लेम्स ऑफ रिइन्कार्नेशन पूर्वजन्माचे दावे या नावाचे पुस्तक लिहिले। त्या पुस्तकात त्यांनी 45 केसेसचा आढावा घेतला आहे। पुनर्जन्मासंबंधित भारतातील 500 घटनांवर त्यांनी काम केले आहे। त्यापैकी 77% घटना खऱ्या मानता येतील अशा आहेत। 2 पासून 5-6 वर्षापर्यंत पूर्वजन्मातील घटना आठवतात, पुढे सामान्यपणे त्या विसरल्या जातात। फार थोड्या माणसांच्या बाबतीत वय वाढल्यानंतरही पूर्वजन्मीच्या आठवणी शिल्लक राहतात। पसरीचा यांनी संशोधन केलेल्या व्यक्ती भारतातील हिंदू, जैन, मुसलमान, पारशी या सर्व समाजातील आहेत। त्यांच्या या पुस्तकात त्यांनी तपासलेल्या बऱ्याच केसेसचा तपशील त्यांनी दिला आहे। पुनर्जन्मावर विश्वास असण्यासंदर्भात एक प्रश्नावलीही त्यांनी तयार केली आहे। ती अनेक माणसांकडून भरून घेण्यात आली आहे। त्याचा गोषवारा पुस्तकात नोंदविण्यात आला आहे। या घटनांसंदर्भात जे आक्षेप आहेत त्यावरही डॉक्टर पसरीचा यांनी त्यांची मते नोंदवली आहेत। आक्षेपामध्ये तथ्य असणाऱ्या घटना संशोधनातून वगळल्या जातात। सत्याच्या कसोटीवर उतरतील अशाच घटना निवडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे। डॉक्टर पसरीचा या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स संस्थेत क्लिनिकल सायकोलॉजी या विषयाच्या प्राध्यापिका म्हणून काम करतात। पुनर्जन्मावरील त्यांचा प्रबंध त्यांनी 1990 मध्ये लिहिला होता। आत्मा, प्राण, स्पिरिट म्हणून जे काही ओळखले जाते ते दिसत नाही, पण तेच परत परत नव्याने जन्म घेत असते। वैयक्तिक जीवाचे व्यवहार जो चालवतो तो आत्मा। या आत्म्याला ऊर्जा पुरवण्याचे काम ज्याच्याकडून होते तो म्हणजे परमात्मा किंवा ईश्वर। कल्पनाही करता येणार नाही अशा अनंत विस्तारात पसरलेल्या त्या निर्मिकाला डॉक्टर मोहरीर इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऑर्गॅनिझम असे म्हणतात। मृत्यूच्या वेळी जडदेह वस्तुमानापासून बनलेला डोळ्यांना दिसणारा देह मरत असतो। सूक्ष्म देह नाहीसा होत नाही, तो देह शरीर सोडून जातो। पसरीचा यांनी केलेल्या संशोधनाचे पेपर्स वाचता येतात। ज्यांना या विषयात अभ्यास करावा असे वाटते त्यांनी हे पेपर्स मुळातून वाचायला हवेत। आपण माहिती विज्ञानाच्या युगात राहत आहोत। प्राचीन भारतीय ऋषीमुनींनी मृत्यूनंतर काय होते, पुनर्जन्म या विषयावर बरेच चिंतन केले होते। वेद, उपनिषदे, पुराणात त्याचे दाखले पाहता येतात। या विषयावर अधिक संशोधन व्हायला हवे आहे। हिंदुत्वाचा अभिमान असणाऱ्या माणसांनी, विशेषतः तरुण मुलांनी या विषयावर संशोधनासाठी पुढाकार घ्यायला हवा। निदान हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न तरुणांनी करायला हवा हे निश्चित। धन्यवाद। अनंता तुला कोण पाहू शके, अनंता तुला कोण पाहू शके, तुला गातसा वेद झाले मुके, तुला गातसा वेद झाले मुके, मती मंद अंधा कसा तू दिसे, मती मंद अंधा कसा तू दिसे, तुझी रूप तृष्णा मनाला से, अनंता तुला कोण पाहू शके।